आत्ता देईल, उद्या देईल नाही. जेव्हा आपण परमेश्वराला आत्म्यातून हाक मारू तेव्हा परमेश्वर स्वर्गातून खाली उतरून आपल्याला हे आशीर्वादित देईल. आणि कधी आपण आत्म्याने हाक मारू? जेव्हा आपल्याला ठोकर लागेल. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे परमेश्वराकडे केव्हा येतात लोक? जेव्हा काही ठोकर लागते. सहजासहजी कोणी परमेश्वराकडे इथे आलंय का? नाही. मीही नाही आली. मीही माझ्या मिस्टरांना बोलायची काय तुमचं देव? तो स्वतः चुलीवरती चालला, स्वतःलाच वाचवू शकला नाही, तो मला आणि तुम्हाला काय वाचवणार? पण जेव्हा मला ठोकर लागली तेव्हा मी परमेश्वराचा हात धरला. मी नाही धरला, परमेश्वराने माझा हात धरला आणि असा धरला की आतापर्यंत त्याने माझा हात कधीच धरला. आता पहिला म्हणतो तू मला आशीर्वादित करेल. कधी आशीर्वादित करेल? तेव्हा आत्म्याने हाक मारू, तेव्हा हे जिवंत वचनाची घोषणा करू. आपण आपल्या आयुष्यात खूप संकट येतात, छोटी मोठी कुठलीही संकट येतात. आपण मनुष्याकडे धावतो. कशासाठी मनुष्याकडे धावलेलो? हे पवित्र वचन आपल्याला दिले. ह्या पवित्र वचनाच्या घोषणा केल्या. आपण म्हणतो घोषणाने, आपण बोलतो काय झालं तर अरे आता असं झालं, आता हे असंच होईल ना, तिकडे नको जाऊ, तिथे अंधार आहे ना, तिकडे नको जाऊ. का? आपला परमेश्वर जेव्हा पृथ्वीचं निर्माण केला तेव्हा प्रकाश हो असं बोलला. अंधाराला घाबरला नाही. मग आपण का अंधाराला घाबरतो? आपण का संकटाला घाबरतो? पवित्र वचनामध्ये लिहिले तू हाक मार मी तुला उत्तर देईन. परमेश्वर म्हणतो तुझ्यावरती चढाई करणारे लोक तुझ्या पुढे नमन करतील. केव्हा? जेव्हा वचनाची घोषणा करू. आपण जेव्हा वचनाची घोषणा करू तेव्हा हे जिवंत वचन आपल्यावरती कार्य करतो. आपण जोपर्यंत घोषणा करणार नाही तोपर्यंत हे वचन आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करेल? कसले आपली कर्ज दूर होतील? कसे आपण कुठल्या संकटातून बाहेर येऊ? तर का अनुवाद 28:12 मध्ये परमेश्वराने म्हटले मी परमेश्वर माझ्यासाठी आपले उत्तम भंडार खोलील. कधी खोलेल? जेव्हा या जिवंत वचनाची आपण घोषणा करू तेव्हाच तर परमेश्वर आपल्यासाठी उत्तम भंडार खोलेल ना. की आपण आपल्याला काही संकट आलं आणि आपण बसलो आणि परमेश्वरा आता मी ह्या नातेवाईकाकडे जाऊ का? मी ह्या नातेवाईकाकडे जाऊ का? मी ह्या मित्रमंडळीकडे जाऊ का? मनुष्य केवळ सांत्वन देणार आहे, पण परमेश्वर आपल्या स्वर्गदूताला सांगून आपली